पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत नमस्कार, DSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. मित्र हो, पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून 15 जणांवर गुन्हा दाखल आहे. येथे पैशाचा पाऊस पाडता येतो या अंधश्रद्धेतून लक्ष्मी पूजेच्या नावाखाली कथित अघोरी विधी करण्याचा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. विशेष म्हणजे या विधीसाठी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या गंभीर प्रकरणाची विविध राज्यातील 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पहाटेच्या सुमारास 2 वाजता उदगीर लातूर मार्गावरील करेटखेल पाटीजवळ उदगीर पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मी पूजेचा कथित विधी आयोजित केलेला होता. शनिवार रविवारच्या रात्री दरम्यान आमच्या पेट्रोलिंगला असलेले उदगीर ग्रामीणचे PI श्री गाडे आणि त्यांची टीम पेट्रोलिंग करत असताना करडखेड शिवारामध्ये संशयास्पद कार आणि त्यामध्ये काही व्यक्ती मिळून आलेल्या होत्या. त्यांच्या चौकशी दरम्यान असं समजलं की अजून त्यांच्या दुसऱ्या 2 टीम त्यांच्यासोबत कनेक्ट आहेत आणि ही दोन्ही टीम वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन या भागामध्ये कुठल्या तरी ठिकाणी एक लक्ष्मी कृपा पूजा करून पैशाचा पाऊस पडेल अशा पद्धतीनं एक पूजा मांडणार होते. आणि ह्या मंडळींना ताब्यात घेतल्यावर त्यांची कसून चौकशी आणि त्यांच्या गाड्यांची झडती घेता त्यामध्ये या पूजेसाठी लागणारी लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ आणि इतर काही ज्या वस्तू आहेत अशा वस्तू मिळून आल्यात. आणि त्यावरून आमच्या जमादार संतोष शिंदे यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट चालीरीती अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये आणि पोक्सोचे त्याच्यामध्ये 2 कलम लागलेले आहेत, 12 व 18. कारण त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा त्यामध्ये पूजेसाठी वापर करण्यात येणार होता. त्या अनुषंगाने पोक्सोची सुद्धा कलम यामध्ये लावण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची पुढील विचारपूस सुरू आहे. या विधीच्या नावाखाली प्रतिबंधित आणि अमानुष स्वरूपाच्या प्रथा करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. यात एकूण 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढलेले आहे. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. प्राथमिक चौकशीत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 577/2026 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 मधील कलम 3 तसेच पोस्को कायद्यातील कलम 12 सह कलम 18 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात कुंडलिक देवराज ग्रुपनर, सचिन साहेबराव भोगले, अनिकेत सुभाष राठोड, समीर टिंगरे, लक्ष्मण विठ्ठल करंजी, सनेश सुकुमार पनिके, दुर्गा प्रसाद मल्लेश इरकला, श्रीनिवास इरख्या चिलमुला, बालाजी रघुनाथ बिरादार, चंद्रया सुंदरराव कारम, अंतराव गंगाराम पुनिकर, राजेश मोगली, सुनील कल्याण बेगळे, राजू सेऊ पवार आणि बालाजी अशी आरोपीचे नावे आहे. या आरोपीचा संबंध महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याशी असल्याचे पोलिसांच्या माहितीतून समोर आलेले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत. तपासात या कथित विधी मागे नेमका उद्देश काय होता, अल्पवयीन मुलीचा वापर कोणत्या कारणासाठी करण्याचा प्रयत्न झाला, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, तसेच आरोपी एकमेकाच्या संपर्कात कसे आले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक की मोठे षडयंत्र, पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकाची फसवणूक करण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. मात्र या प्रकरणात अल्पवयीन मुलीचा कथित गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी पोस्को कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई केलेली आहे.
अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा कोणत्याही संशयास्पद विधीच्या नावाखाली महिला किंवा बालकाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. करटखेड पाटी जवळच्या अंधाऱ्या रात्री सुरू असलेल्या कथित लक्ष्मी पूजेच्या विधीमागे नेमका काय दडलं होतं? पैशाचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर का केला जात होता? या प्रश्नाची उत्तरे आता पोलिसाच्या तपासातून समोर येणार आहे. उदगीर ग्रामीण पोलिसाच्या या कारवाईने अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अमानुष प्रथावर पुन्हा एकदा पोलिसाचा कडक प्रहार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशाच अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. मी सुरेश बोडके, धन्यवाद.